श्री नवनाथ कथासार अध्याय 7वा वीरभद्राची कथा। हा अध्याय नित्य वाचला तर कोणतीही व्यथा होत नाही, आधीच झाली असेल तर ती नष्ट होईल व घरात सदा शांती राहील। अध्यायाला सुरुवात होते। मच्छिंद्रनाथ हरेश्वराला गेल्यावर तेथे त्याने गदातीर्थावर स्नान केले, प्रदक्षिणा करू लागला। त्याच वेळी स्नानासाठी तेथे त्रिशूळ, डमरू, धनुष्य वगैरे आयुध घेऊन वीरभद्र आला होता। तेथे त्यांची व मच्छिंद्रनाथांची भेट झाली। उभयंतांनी एकमेकास नमस्कार केला। मग तुम्ही कोण, कुठले, पंथ कोणता, अशी वीरभद्र विचारपूस करू लागला। तेव्हा वीरभद्राला मच्छिंद्रनाथ म्हणाला, या देहाला मच्छिंद्र म्हणतात। आमचा नाथपंथ आहे। शैली, कंथा व मुद्रा ही आमची भूषणे आहेत। हे ऐकून वीरभद्र म्हणाला, हे एक नवीनच बंड माजवून पाखंडी वृत्तीने जगात मिरवणे हे तुम्हाला योग्य नाही। या मुद्रा टाकून दे, नाहीतर जागोजाग तुला याबद्दल पुष्कळ शिक्षा भोगाव्या लागतील। वेदविधीने ठरवून दिलेल्या धर्माविरुद्ध असलेला हा निराळा पंथ काढणारा तुझा गुरु तरी कोण? वीरभद्राचे हे भलतेच बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथास राग आला। रागाच्या भरात वीरभद्रास म्हणाला, अरे अधमा, तुझ्या दर्शनाने मला पुन्हा स्नान करायला पाहिजे। आता उगीच आपल्या कामाला जा, नाहीतर मी तुला शिक्षा करीन। मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून वीरभद्रास राग आला। तो म्हणाला, अरे मूर्खा, आता मीच तुझा प्राण घेतो पहा। असे म्हणून त्याने धनुष्यासह अर्धचंद्र निर्वाण बाण भात्यातून काढला। तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, अरे पतिता, उन्मत्तपणे वागून तू लोकात आपले अहित करून घेत आहेस। अरे धनुष्यबाण काढून मला ढोंग कशाला करून दाखवतोस? मात्र यामुळे तुझेच मरण ओढवेल। अरे अशा तऱ्हेची बहुरूप्याची ढोंगे करणारे पुष्कळ लोक येऊन गेले। तुझी ही सोंगे माझ्या समोर क्षणभर सुद्धा टिकाव धरू शकणार नाही। अरे शेळीच्या गळ्यातील स्तनातून दूध निघते काय? आता तुझे आयुष्य संपले म्हणूनच तू येथे आलास असे मला वाटते। अशा तऱ्हेने उभयंतांची बरीच बोलाचाली झाली। नंतर वीरभद्राने धनुष्यास बाण लावून मच्छिंद्रनाथाला रामाचे स्मरण करावयास सांगितले। ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, राम मंत्र तुला अपवित्र वाटला, पण पक्के ध्यानात ठेव की त्याच मंत्राने शंकर दुःखापासून मुक्त झाले व सुखी झाले। या मंत्राने वाल्या वाल्मिकी ठरला, तोच मंत्र मला पण तारील। आता तू सावध राहा। असे म्हणून त्याने झोळीतून भस्म घेतले व वज्रास्त्र सिद्ध करून फेकले। त्यामुळे वीरभद्राने सोडलेला बाण मच्छिंद्रनाथास गवताच्या काडीसारखा वाटला। तो बाण मच्छिंद्रनाथाचा प्राण घेण्यास येत होता, पण भस्माच्या जोराने तो आकाशातच फिरू लागला आणि मच्छिंद्रनाथाच्या वज्रशक्तीने त्या बाणाचे पीठ झाले। त्यानंतर वीरभद्राने दुसरा बाण काढून नागास्त्राची योजना करून तोही पाठोपाठ सोडला। नागास्त्रामुळे पृथ्वीवर प्रलय ओढवणार असे वाटले, पण ते पाहून मच्छिंद्रनाथानेही आपल्या संरक्षणासाठी रुद्रास्त्र व गरुडास्त्र योजले। यामुळे वीरभद्राची शक्ती क्षीण झाली। अशा प्रकारे त्यांची झटापट चालू असता प्रतापी वीरभद्राने वातास्त्र सोडले। हे पाहून मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्र सोडले। नंतर वीरभद्राने अग्न्यास्त्र सोडले तर मच्छिंद्रनाथाने जलाद्रास्त्र सोडले। अखेर ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी युद्धाच्या ठिकाणी येऊन मच्छिंद्रनाथाला शांत केले व वीरभद्रास जवळ बोलावून त्याची व मच्छिंद्रनाथाशी मैत्री करून दिली व हा नाथ कवी नारायण अवतार आहे असे सांगितले। हे ऐकून तोही त्याला वर देण्यास तयार झाला। म्हणाला, आजपर्यंत मोठमोठे बलवान असे असंख्य वीर जेरीस आणले आहेत, पण मच्छिंद्रनाथासारखा वीर मला आढळला नाही। त्याचे गुरुजी धन्य होत। असे बोलून त्याने मच्छिंद्रनाथास आलिंगन दिले व त्याला काय इच्छा आहे म्हणून विचारले। तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले, मी साबरी विद्या साध्य केली आहे, त्यासाठी तुझे सहाय्य असावे। मच्छिंद्रनाथाचे मागणे ऐकून वीरभद्राने मंत्रबर हुकूम कामे करण्याचे वचन दिले। मग सर्व देवांनीही मच्छिंद्रनाथाला सहाय्य करावयाचे कबूल केले। नंतर मच्छिंद्रनाथाने सर्व देवांना नमस्कार केला। तो विष्णूच्या पाया पडला। तेव्हा विष्णूने मच्छिंद्रनाथास पोटाशी धरले व सांगितले, तुझ्या विद्येस माझे पूर्ण सहाय्य आहे। संकटकाळी माझे स्मरण करताच मी त्या ठिकाणी दृश्य स्वरूपात प्रकट होऊन तुझ्या संकटाचे निवारण करीन। असे बोलून त्याने त्यास चक्रास्त्र दिले। नंतर शिवाने प्रसन्न होऊन त्रिशूलास्त्र दिले।
ब्रह्मदेवाने शापास्त्र दिले व इंद्राने वज्रास्त्र दिले, कुबेराने सिद्धिमंत्र दिला, वरुणाने वरुणास्त्र दिले। अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर सर्व देवांना प्रसन्न करून घेतले व त्यांच्याकडून एक एक वर मिळवला। मग आपल्या विमानात बसून ते सर्व स्वस्थानास जावयास निघाले। तेव्हा मच्छिंद्रनाथाने देवाची प्रार्थना केली, मणिकर्णिकेचे स्नान करण्याची माझी इच्छा आहे, तेवढी मनीषा पूर्ण करावी। मच्छिंद्रनाथाची ही इच्छा सर्वांनी कबूल केली। मग लक्ष्मीकांताने त्याला आपल्या विमानात बसून वैकुंठात नेले व आपल्या आसनावर बसवले। त्याचे जेवण, झोप, उठणे, बसणे वगैरे सर्व गोष्टी विष्णूबरोबरच वैकुंठात होत होत्या। वैकुंठात असताना मच्छिंद्रनाथ नेहमी मणिकर्णिकेचे स्नान करीत असे। एकदा त्याने पूर्वजन्मी मेरू पर्वतावर घेतलेली समाधी बघण्याची त्याला इच्छा झाली। ही इच्छा त्याने विष्णूजवळ बोलून दाखवली। त्याच्या इच्छेनुरूप विष्णू त्याला तेथे घेऊन गेले। वासुदेवाचे त्या नवनारायणांच्या समाध्या त्याला दाखवल्या। त्या पाहून त्याला फार आनंद झाला। मच्छिंद्रनाथ वैकुंठाला 1 वर्षभर राहिला। तेथून शंकर त्याला कैलासावर घेऊन गेले। तेथेही तो 1 वर्षभर राहिला। शिवाने तिथे त्याचा स्नेह वाढविला। मग मोठ्या सन्मानाने इंद्र त्याला अमरावतीस घेऊन गेला। तेथे तो 3 महिने राहिला। नंतर ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून नारद त्याला सत्यलोकास घेऊन गेला। तेथे त्याने 6 महिने वास्तव्य केले। पुढे सर्व देवांनी त्याला आपल्याकडे एक दिवस आग्रहाने ठेवून घेतले। अशा प्रकारे एकंदर 7 वर्ष मच्छिंद्रनाथाने स्वर्गात राहून पाहुणचार घेतला। नंतर सर्वांच्या आज्ञा घेऊन तो मृत्यूलोकी यायला निघाला। तेव्हा सर्व देवांनी त्याला अत्यंत आदराने सन्मानाने विमानात बसून मृत्यूलोकी आणून सोडले। नंतर मच्छिंद्रनाथ पुन्हा तीर्थाटनाला निघाला। मच्छिंद्रनाथ फिरत फिरत केकडा देशातील वज्रवनात गेला। तेथे वज्र भगवतीचे स्थान आहे। तेथे त्याने 360 गरम पाण्याची कुंडे पाहिली। ती पाहून त्याला फार आश्चर्य वाटले। तिथल्या सर्व तीर्थात स्नान करून तो अंबिकेच्या देवळात गेला व पुजाऱ्यास बोलावून कुंडाबद्दल विचारू लागला। तेव्हा पुजाऱ्याने सांगितले, पूर्वी या ठिकाणी वशिष्ठ मुनींनी यज्ञ केला होता। त्या प्रसंगी सर्व देव येथे आले होते। त्यांनी स्नानाकरता गरम पाण्याची कुंडे निर्माण केली व स्नान करून कुंडाला आपापली नावे दिली व ते सर्व देव 12 वर्ष येथे राहिले होते। यज्ञ संपल्यावर देव स्वस्थानी परत गेले, पण त्यांनी निर्माण केलेली ही कुंडे मात्र ठिकठिकाणी आहेत। कुंडाबद्दलची ही हकीकत ऐकून आपणही एक कुंड निर्माण करावे असा मच्छिंद्रनाथाने विचार केला आणि लगेच त्याने त्रिशूळाच्या साहाय्याने एक कुंड खणून तयार केले व वरुण मंत्र जपून भोगावतीचे पाणी निर्माण केले। त्यानंतर अग्निमंत्र जपताच अग्नीने त्या पाण्यात प्रवेश केला व त्या योगाने कुंडातील पाणी गरम झाले। नंतर आपण निर्माण केलेल्या त्या भोगावतीच्या कुंडात मच्छिंद्रनाथाने स्नान केले व तो वज्रदेवीच्या देवळात गेला। नंतर त्याने देवीला त्या कुंडातील गरम पाण्याने स्नान घातले। वज्रदेवीने त्याला शाबासकी दिली व 1 महिना आपल्याजवळ ठेवून घेतले। नंतर मच्छिंद्रनाथाने तिला विचारले, तुला वज्रबाई का म्हणतात? मच्छिंद्रनाथाच्या या प्रश्नावर देवी म्हणाली, वशिष्ठांच्या यज्ञात हवनाच्या वेळी इंद्र आला होता, पण सभेत जे ऋषी बसले होते त्यांच्याकडून त्याला मान मिळाला नाही, म्हणून तो चिडला व त्याने वज्राची प्रेरणा घेतली। हे पाहून श्री रामचंद्राने शक्ती मंत्राने दर्भ मंत्रून सोडला। त्यात मी प्रकट होऊन वज्र गिळून टाकले। मग इंद्राने आपले वज्र मिळवण्यासाठी रामाची प्रार्थना केली। तेव्हा रामाने इंद्राला वज्र परत दिले। त्यावेळीस देवांनी व ऋषींनी मला वज्राबाई हे नाव दिले। यज्ञ समाप्त झाल्यावर सर्व देव स्नानास गेले। त्यानंतर रामाने माझे येथे स्थापना केली। त्याने माझी स्थापना करतेवेळी मला भोगावतीचे स्नान घातले, माझे प्राण प्रतिष्ठा केली व ते भोगावतीचे जल पुन्हा आज मला मिळाले। पण श्रीरामांपेक्षा तू एक गोष्ट विशेष केलीस, ती म्हणजे त्यांनी मला थंड पाण्याने स्नान घातले, पण तू मात्र गरम पाण्याचीच भोगावती येथे कायम ठेवलीस। मच्छिंद्रनाथ महिनाभर राहिला व नंतर देवीचा निरोप घेऊन पुढे गेला। श्री नवनाथ कथासार अध्याय 7 समाप्त होत आहे।